हे हाय हॅलो नमस्ते मित्रांनो, बुकमास्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे. आज मी कासरवाडी मेट्रो स्टेशनजवळ उभा आहे आणि तुम्हाला माहिती आहे कासरवाडी मेट्रो स्टेशन किंवा कासरवाडी रेल्वे स्टेशन हे ओल्ड बॉम्बे पुणे हायवेला लागून आहे. आणि जर तुम्ही या भागामध्ये अर्ली पोझिशनचे जर 2 BHK फ्लॅट शोधत असाल तर ही जी माझ्या मागं बिल्डिंग दिसते ही तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय होऊ शकते. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण ह्या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया. तर मेन लोकेशन सांगायचं झालं तर कासरवाडी मेट्रो स्टेशन, कासरवाडी रेल्वे स्टेशन आणि DY पाटील कॉलेज जे आहे ते इथून एक अर्धा किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे, 500 मीटर अंतर आहे. वेळेची गोष्ट सांगायची झाली तर 2 ते 5 मिनटात तुम्ही इथे पोहोचू शकता. त्यानंतर DY पाटील कॉलेज जे आहे ते 2 किलोमीटर आहे. मॅक्स न्यूरो हॉस्पिटल 1 किलोमीटर आहे. वल्लभनगर एक्सचेंज स्टँड 1.5 किलोमीटर आहे. पुणे युनिव्हर्सिटी 6 किलोमीटर आहे. न्यू एक्सप्रेस वे 7 किलोमीटर आहे आणि हिंजवडी 9 किलोमीटर आहे. आणि जर स्पेशली तुम्ही जर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणार असाल ना तर हे लोकेशन खूप चांगलं आहे, कारण इथली जी मेट्रो आहे ती तुम्हाला माहिती आहे डायरेक्टली सिटीला कनेक्ट करते, म्हणजे शिवाजीनगर क्रॉस करून जाते. त्यामुळे जी लोक मेट्रोने अपडाऊन करतात त्यांच्यासाठी हे लोकेशन खूप चांगलं आहे. सोबत जी लोक रेल्वे वापरतात त्यांना पण चांगलं आहे. आणि जुना बॉम्बे पुणे हायवे असल्यामुळे तुम्ही स्पीडनी सिटीमध्ये पोहोचू शकता. त्याच्या व्यतिरिक्त राईट साईडला पिंपळे गुरव लागून आहे. तर पिंपळे गुरवची जी बाजारपेठ आहे, सगळे प्राईम जे लोकेशन आहेत, हॉस्पिटल, शाळा, मॉल ते सगळ्या लागून आहेत. त्याच्यानंतर जो मधला रोड आहे जो डायरेक्ट औंधला कनेक्ट करतो, नवी सांगवी जुनी सांगवी, तो सुद्धा इथून तुम्हाला खूप जवळ आहे. आणि जो पुणे बँगलोर हायवे आहे तो पण इथून हिंजवडीच्या अलीकडं एक 3-4 किलोमीटरवर तुम्हाला पुणे बँगलोर हायवे पण भेटतो. तर लोकेशन खूप प्राईम आहे. आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया. टोटल 15 गुंठ्यातला हा प्रोजेक्ट आहे. 15 गुंठ्यामध्ये टोटल 4 विंग आहेत, A, B, C, D. एक बिल्डिंग 12 फ्लॅटची असणार आहे, एका फ्लोअरला 2 फ्लॅट असणार आहे आणि 6 मजल्याची बिल्डिंग आहे. म्हणजे A विंगमध्ये 12 फ्लॅट, B विंगमध्ये 12, C मध्ये 12 आणि D मध्ये 12. टोटल असे 48 फ्लॅट आहेत. आता हे समोर तुम्ही बघू शकता, ही लिफ्ट आहे. या साईडला एक फ्लॅट असणार आहे आणि ह्या साईडला एक फ्लॅट असणार आहे. तर एका फ्लोअरला फक्त 2च फ्लॅट इथं असणार आहे. आता ह्या प्रोजेक्टमध्ये ज्या ॲम्युनिटीज तुम्हाला मिळतात त्या तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट काय की प्रत्येक पार्किंगला EV पॉईंट दिले आहे, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलचा जो चार्जिंग पॉईंट आहे तो दिलेला आहे. त्यानंतर 24/7 वॉटर सप्लाय, कारण हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधलीच ही बिल्डिंग आहे. त्याच्यानंतर एंट्रन्स गेट आहे, सिक्युरिटी केबिन असणार आहे, फायर फायटिंग सिस्टम आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्हाला मिळते. त्यानंतर सोलर वॉटर हीटर पण तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळाले. लिफ्ट आणि जो कॉमन एरिया आहे त्याला तुम्हाला जनरेटर आणि बॅटरी बॅकअप देण्यात आलेला आहे. किचनला तुम्हाला ड्रिंकिंग वॉटरचा एक वेगळा जो टॅप आहे तो देण्यात आला आहे. वापरण्यासाठी तुम्हाला बोरवेलचं ॲडिशनल पाणी असणार आहे, बोरिंग पण आहे इथं वापरण्याच्या पाणी ह्याच्यासाठी. ट्री प्लांटेशन असणार आहे. त्यानंतर LED लाईट आहेत कॉमन एरियाजला आणि CCTV कॅमेरे पण दिलेले आहेत कॉमन एरियाजमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहे. छोटा प्रोजेक्ट आहे 15 गुंठ्यामध्ये, म्हणजे एक प्रकारे सँडलॉन बिल्डिंग असं म्हटलं तरी चालेल. तर ही बिल्डिंग त्या लोकांसाठी खूप बेस्ट आहे जे लोक ॲफोर्डेबल कॉस्टमधले किंवा अर्ली पोझिशनचे 2 BHK बघतात आहे. तर आता आपण काय करू, वर जाऊया आणि सॅम्पल फ्लॅट एकदा बघून घेऊया. तर आता आपण सॅम्पल फ्लॅटमध्ये आलो आहे. आता आपण सॅम्पल फ्लॅट आणि शेवटी रेट समजून घेऊया. तर सॅम्पल फ्लॅट जर सांगायचं झालं तर 682 स्क्वेअर फूटचा कार्पेट आहे. दरवाजेची जर क्वालिटी बघितली तुम्ही तर बघा व्यवस्थित चांगल्या पद्धतीचे दरवाजे दिले, पितळेचे बहुतेक सगळे हे आहे, ज्या लॉक्स वगैरे असतात ते दिले आले आहे. एका फ्लोअरला 2 फ्लॅट आहे, हा एक फ्लॅट आहे, बाजूचा एक फ्लॅट आहे, समोर लिफ्ट आहे, हे स्टेअरकेस आहे. पण जर तुम्ही हॉल बघितलात म्हणजे 682 स्क्वेअर फूटला अशा पद्धतीने बसवलं, म्हणजे फ्लोअर प्लॅन एवढा सुंदर बसवलेला आहे ना की 17.3 × 10.6चं फक्त लिव्हिंग आहे तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 3 ट्रॅक विंडो तुम्हाला इथे, मॉस्किटोची जी असते ना ती पण इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे. 3 ट्रॅकची इथं विंडो असणार आहे. सेफ्टी ग्रिल पण दिलेले आहेत खिडक्यांना. त्याच्या व्यतिरिक्त इथं खाली ग्रेनाईट आहे. आणि हे जे एक्स्ट्रा जे दिले ना हे प्रोव्हिजन, हे खूप छान वाटतं बघा. हे शक्यतो बघायला भेटत नाही की 3 ट्रॅक दिलेत, पण याची हाईट बघा, याच्यामुळे व्हेंटिलेशन आणि जे हवा आहे ती खूप छान हॉलमध्ये नेहमी राहील. इथं पण तुम्हाला एक ग्रिल दिलेलं आहे. याचा आता आपण मराठी लोक आहोत तर याचा यूज कपडे वगैरे वारा घालण्यासाठी पण तुम्हाला इथं होईल. त्याच्या व्यतिरिक्त हे जे फॉल सिलिंग दिसते ना तुम्हाला हॉलला, तर हे तुम्हाला प्रत्येक फ्लॅटसोबत हॉलला फक्त मिळणार आहे, म्हणजे बिल्डरकडून तुम्हाला हे देण्यात आलं आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही टाईल्स बघितलेत ना तर हे बघा 4x2च्या इथं तुम्हाला टाईल्स देण्यात आले. जनरली ह्या 2x2च्या असतात.
पण इथं तुम्हाला 4x2च्या देण्यात आलेत आणि ह्या सेराच्या टाईल्स आहेत, म्हणजे ब्रँडेड कंपनीच्या टाईल्स तुम्हाला इथं देण्यात आलेत. आणि जे स्विचेस आहेत ते सुद्धा ब्रँडेड देण्यात आलेत, अँकरचे देण्यात आलेले आहेत इथे. त्या व्यतिरिक्त किचन बघा, किचनची जर साईज बघितली ना तुम्ही, तर 16x8चं किचन आहे, किचन प्लस डायनिंग आपण म्हणून. तर हे किती सुंदर दिसते बघा. 2 प्लॅटफॉर्म दिलेत. आता आपल्या घरात जे गृहिणी असतात त्यांना या 2 प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू माहिती आहे काय आहे. 2 प्लॅटफॉर्म असल्यामुळे किती सोय होते. इथं हे वेगळं दिलं आहे तुम्हाला सिंकसाठी. त्या व्यतिरिक्त इथं बघा, हा जो आहे ना जो प्युरिफायरचा पॉईंट आहे तो तुम्हाला इथं वेगळा देण्यात आलेला आहे. हा जनरली देत नाहीत, हा आपल्याला बनवावा लागतो. तो इथं तो सेपरेट देण्यात आलेला आहे. ह्याच्यासाठी वेगळं स्विच पण इथं तुम्हाला इथं मिळते. त्याच्यानंतर ही ड्राय बाल्कनीने ही कवड देण्यात आली आहे. तर ही कवड असली ना तर स्वच्छ राहते. ही जर ओपन असेल ना तर इथं खूप घाण होतं, म्हणजे खास करून जे पक्षी असतात, कबूतरचा एक पारव्यांचा एक त्रास असतो, ते पूर्ण ड्राय बाल्कनी खराब करून टाकतात. पण इथं कवड देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथं एक वेगळा पॉईंट देण्यात आला आहे. हा वॉशिंग मशीनचा पॉईंट आहे या साईडला, तो देण्यात आलेला आहे. इथं खाली वॉशिंग मशीनचं जे घाण पाणी जायला जो पॉईंट लागतो तो इथं देण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त इथे एक एक्स्ट्रा पॉईंट देण्यात आला आहे. आता ह्याचा यूज डिशवॉशरसाठी पण इथं होऊ शकतो. आणि जे मेंटेनन्स असतं ह्याचा हा पाईप इथं देण्यात आले, म्हणजे जर काही पुढे प्रॉब्लेम आला तर इथले इथे मेंटेनन्स आपल्याला याचा करण्यात येईल. आणि ह्या साईडला म्हणजे हा एरिया जो असतो तो काय ओला असतो, तर ह्याच्यात इथं पण तुम्हाला टाईल्स देण्यात आलेली आहे. ही तर टाईल्स देण्यात आली, पण ही टाईल्स बघा किती सुंदर, दोन्ही साईडला ही टाईल्स देण्यात आलेली आहे. साधारणतः 4 फुटाची ही टाईल्स, ह्याच्यामुळे डिझाईन पण मिळतो, पण हा धुतासुद्धा येतो हा एरिया. तर हे पण खूप सुंदर वाटतं इथं. त्यामुळे जेव्हा मी असा उभा राहतो ना तेव्हा हा लिव्हिंग प्लस हा जो किचन डायनिंग एरिया ना तो खूप प्रशस्त वाटतो. तर माणूस जास्तीत जास्त वेळ ह्याच एरियात असतो, हॉल आणि किचनमध्ये. तर ह्याला जास्तीत जास्त मोठं ठेवण्याचा प्रयत्न बिल्डरकडून करण्यात आलेला आहे. आता ही लॉबी बघा, लॉबीमध्ये प्रॉब्लेम कुठं होतो, कार्पेट जो असतो ना फ्लॅटचा तो हा एरिया खात असतो. तर इथं बघा लॉबी केवढीशी देण्यात आली आहे. तर लॉबी मोठी द्यायची काही गरजच नाही. लांबलचक लॉबी असतात त्याच्यामध्ये मोठा कार्पेट वेस्ट होतो, त्याचे आपण पैसे मोजत असतो. तर इथं लॉबीमध्ये जास्त एरिया सोडलेला नाही. इथं हात धुण्याची जागा एक छोटीशी देण्यात आलेली आहे. याची जास्त इथं पण अनावश्यक बरेच जण जागा सोडतात, याची काही गरज नाही. जेवढं आहे तेवढं आपल्याला जेवढी गरजेची तेवढीच जागा असली पाहिजे, कारण इथं इंच न इंचाचे आपण पैसे देत असतो, याच्यामध्ये वेस्ट घालवण्यात काहीच अर्थ नाही. हे कॉमन टॉयलेट आहे या साईडला. आता या कॉमन टॉयलेटमध्ये काय आहे की भारतीय बैठकीचं तुम्हाला देण्यात आलेलं आहे एक टॉयलेट, पण ह्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेस्टर्न पण बसू शकता. पण हे भारतीय म्हणजे जो जुने फ्लॅट बघितले तर भारतीय बैठकचं असावं, याचे बरेच आयुर्वेदिक पण कारणं आहेत. आता जे हेल्थबद्दल जागरूक आहेत, मी स्वतः खूप जागरूक आहे हेल्थबद्दल, त्यामुळे ह्याच्याबद्दल बरंच काही बोलू शकतो. पण हे असं दिलं आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चेंज करून घेऊ शकता. या साईडला मिक्सर देण्यात आले, जॅगवरच्या फिटिंग्स आहेत या सगळ्या. त्या व्यतिरिक्त ही टॉयलेटची साईज जी आहे ती 4.5x7 इथं आहे बघा, तिथं साईज पण लिहिलेली आहे. आता एक चांगली गोष्ट काय आहे की ह्या टॉयलेटमध्ये, सगळ्या टॉयलेटमध्ये आणि किचनमध्ये त्या साईडला बघा तिथं त्या कोपऱ्यामध्ये ना एक्झॉस्टचं तुम्हाला सोय करून देण्यात आली आहे. आता हे एक्झॉस्ट फॅन असणं खूप गरजेचं आहे. हा जनरली देत नाहीत, पण इथं तुम्हाला देण्यात आलं आहे. आता हे एक बेडरूम आहे, मुलांचं बेडरूम म्हणा तुम्ही याला, किंवा कॉमन बेडरूम म्हणा. ह्याची साईज 10x10.5ची इथं ठेवण्यात आलेली आहे. तर बेडरूमपेक्षा हॉल आणि लिव्हिंगवर खूप काम करण्यात आले. इथं पण 3 ट्रॅक विंडो आहेत, सेफ्टी ग्रिल आहेत. हे मॉस्किटो नेटचं जे आहे ते पण इथं तुम्हाला देण्यात आले. खालच्या साईडला ग्रेनाईट तुम्हाला मिळते. त्याच्यानंतर आतल्या साईडला आलो आपण की हे मास्टर बेडरूम. आता मास्टर बेडरूमची साईज जी आहे ती 10.9x11 आहे, म्हणजे साधारणतः 11x11 तुम्ही पकडायला काय हरकत नाही. मास्टर बेडरूमचं व्हेंटिलेशन तुम्ही बघू शकता. मास्टर बेडरूमला इथं कवर्ड बाल्कनी देण्यात आली आहे, म्हणजे हॉलला बाल्कनी नव्हती. तर ही बाल्कनी 10.9x4.6ची आहे. याला सेफ्टी ग्रिल इथं देण्यात आले. आणि जे मास्टर बेडरूम आहे तर मास्टर बेडरूमला स्लायडिंग विंडो न देता पावडर कोटेड हे डोअर देण्यात आले बघा, हे असे. तर हे जरा मजबूत असतात आपल्या स्लायडिंग ह्याच्यापेक्षा. आणि याची खासियत काय माहिती आहे का, असं पूर्ण खुलतात सुद्धा आहे असे, तुम्ही बघाल नाही, असं पूर्णसुद्धा खुलतात, असे पूर्ण खुलतात. जे तुम्हाला पाहिजे असेल तर ते असे पूर्ण खुलतात. त्यानंतर इथं 2x2च्या टाईल्स देण्यात आलेले आहेत ह्या साईडला. तर ही छान गोष्ट आहे. मास्टर बेडरूमला इथे एक 4.9x6.9चं मास्टर टॉयलेट देण्यात आले. हे वेस्टर्न आहे, ह्याच्या टाईल्स पण अगदी वरपर्यंत करण्यात आले. जॅगवरच्या फिटिंग्स आहेत. आणि चांगली गोष्ट काय की ह्याच्या टॉयलेटला जर तुम्ही बघाल ना तर हे पूर्ण ग्रेनाईट देण्यात आले बघा चारही साईडने. ह्याची हाईट पण किती चांगली आहे. हा ओला एरिया असतो, तर बरेच जण इथे काय करतात, लाकडाचं किंवा पत्र्याचं ती उंबरठा देतात. स्टँडर्ड बिल्डर देत नाही, ते ह्या रेंजमधले देत नाही, पण हे छान आहे. म्हणजे ह्याच्यामुळं जरा स्वच्छ पण राहतं आणि ओलावा असल्यामुळे इथं बुरशी वगैरे लागण्याचे जे प्रकार आहेत
ते इथे होत नाही. तर हे इथे देण्यात आले. ह्या पण टॉयलेटला देण्यात आले बघा. इथे पण असं पूर्ण आहे ग्रेनाईट. तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या इथे मिळतात. इथे कार्पेट जो आहे 682 जरी असला तरी खूप चांगल्या पद्धतीने ह्यांनी मॅनेज केलेलं आहे. आणि जे पूर्ण स्ट्रक्चर आहे बिल्डिंगचं ते अर्थ रजिस्टर्ड म्हणजे भूकंप वगैरे जे आता नवीन टेक्नॉलॉजी आलेत तर त्याच्यापासून वाचवू शकता असं टाईपचं हे पूर्ण स्ट्रक्चर आहे. बिल्डिंग भले 15 गुंठ्यातच आहे पण 48च फॅमिली इथं राहणार आहेत. पार्किंगचं नियोजन पण खूप चांगलं आहे. म्हणजे एका साईडला फर्स्ट फ्लोअरपर्यंत असं गोलाकार पार्किंगचं करण्यात आलं आहे. आता आपण रेटबद्दल बोलू तर यांनी रेटचं कसं नियोजन ठेवलं होतं की जी मेन रोडची बिल्डिंग आहे ज्या बिल्डिंगमध्ये आता मी उभा आहे तर ए बिल्डिंगमध्ये घेतलं तर 72 लाख रुपयाचं पॅकेज जातं तुमचं जे सर्व खर्च आहेत. बीमध्ये घेतलं तर 70 लाख रुपये पॅकेज आहे. आणि सी आणि डी बिल्डिंग जे आहे ते 2-2 लाखांनी कमी असल्यामुळे ते पहिलेच सोल्ड आउट झाले. तर आता जे काही शिल्लक आहे ते बी आणि ए बिल्डिंगमध्येच शिल्लक आहे. म्हणजे 70 आणि 72 लाख रुपयाचे जे फ्लॅट आहेत ते इथं शिल्लक आहे. तर तुम्ही या व्हिजिट करा आणि तुम्हाला बघा आवडतं आहे का. ह्या बिल्डिंगची खासियत काय की कासारवाडीच्या लोकांना म्हणजे भले याचं ॲड्रेस जो आहे तो कासारवाडीचा आहे पण पिंपळेगुरोच्या लोकांना पण खूप चांगला ऑप्शन आहे. कारण एक 500 मीटरवरनं पिंपळेगुरोची हद्द इथून सुरू होते. त्यामुळे पिंपळेगुरोवाले लोक पण बघू शकतात, कासारवाडीवाले पण बघू शकतात. फक्त एक गोष्ट मी तुम्हाला इथे नमूद करतो की कुठेही जर तुम्ही घर घेतल्यानंतर होम लोन करत असाल तर एकदा नक्की संपर्क करा. तुम्हाला मी लवकरात लवकर होम लोन कसं क्लिअर करायचं ह्याची खूप सुंदर आयडिया देईल. तुम्हाला मी नेहमी तुम्ही माझ्या म्युच्युअल फंडचे बरेच व्हिडिओ बघितले असेल तर मी गव्हर्नमेंट सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे म्युच्युअल फंडचं कसं नियोजन करायचं म्हणजे तुमच्या आहे त्या सॅलरीमध्येच EMI कसे भरायचे आणि कसे पैसे म्युच्युअल फंडला काढायचे, कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि 20 वर्षाचं लोन असेल तर 10 वर्षात कसं क्लिअर करायचं किंवा 30 वर्षाचं कसं फंड कसा उभा करायचा, एक कॉर्पस कसा उभा करायचा त्याचं खूप चांगलं मार्गदर्शन मी तुम्हाला करू शकतो. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही संपर्क करू शकता, भेटू शकता. कारण घर एक असा विषय ना की डिसिजन तुम्ही पटकन घेता पण त्याच्यानंतर तुम्हाला 20 ते 30 वर्ष म्हणजे 2 ते 3 दशक तुम्हाला याचं कर्ज फेडायचं असतं. त्यामुळे ह्याचे प्लॅन करताना खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे. इमोशनल डिसिजन घेऊन कधीच तुम्ही घर घेऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही घेत असाल प्लॅनिंग हवं असेल तर नक्की संपर्क करा. बाकी हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला तर मुळीच विसरू नका आणि अशा लोकांना शेअर करा जे तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक कासारवाडी किंवा पिंपळेगुरव ह्या भागामध्ये 2 BHK फ्लॅट शोधतात. ते अर्ली पोझिशनचं डिसेंबर 2024 पोझिशन आहे. म्हणजे 6 महिन्यात तुम्ही या प्रोजेक्टमध्ये राहायला पण येऊ शकता. बाकी निगोशिएशनला काही मदत लागली तरी मदत करा म्हणजे आम्हाला कॉल करा. आम्ही तुम्हाला नेहमीसारखं सहकार्य करू. परत एकदा सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, आम्ही कुठलेही चार्ज करत नाही. आम्ही ब्रोकर नसल्यामुळे आम्ही कधीच कस्टमरला पैशाची मागणी करत नाही पण मदत सगळी करतो. कारण बिल्डरकडून पेमेंट घेतलेलं असतं. बिल्डरला आमच्या कमिटमेंट असतात की योग्य लोकांपर्यंत ही जाहिरात पोचवण्याचं. त्यामुळे आम्ही हे व्हिडिओ बनवतो. तर त्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट सल्ला आणि कुठलीही मदत लागली रिअल इस्टेट म्युच्युअल फंडसाठी तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. आम्ही तुमच्यासाठी पूर्णपणे एक सल्लागाराची भूमिका निभावू आणि तुम्हाला लागेल ती प्रत्येक मदत जी आहे म्हणजे निगोशिएशन असेल किंवा होम लोन असेल आणि तिला लवकर कसं क्लिअर करायचं या सगळ्या विषयात तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करू. आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. कारण तुम्ही जर सर्वे केला गुगलवर तर आपलं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे यूट्यूबचं जे पुण्याच्या प्रत्येक भागातले व्हिडिओ बनवत असतो. आम्ही स्वतः खूप अभ्यासपूर्वक तुमच्यापर्यंत प्रत्येक माहिती घेऊन येत असतो. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून पण कुठल्या लोकेशनचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून किंवा कॉल करून नक्की कळवा. आम्ही तुम्हाला ज्या एरियात घर पाहिजे त्या एरियातला सुद्धा प्रोजेक्टला कवर करू. तिथलेसुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. लवकरच भेटू नवीन लोकेशन आणि नवीन प्रोजेक्टमध्ये. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.